ओबीसी नेतेही आक्रमक झालेले आहेत। काल लक्ष्मण हाकेंनी GR फाडला। मंत्रिमंडळामध्ये फडणवीसांचे आणि सहकारी अजितदादांचे सहकारी छगन भुजबळ अनुपस्थित राहिले। त्यांनी त्यांच्या अभ्यासकांच्या माध्यमातून आता पुन्हा या GR छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मंत्रिमंडळामध्ये जागा दिली नव्हती। ओबीसीचे नेते म्हणून त्यांना नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष घालून देवेंद्र फडणवीस यांना सांगून मंत्रिमंडळात घेतलं। भुजबळ जे मंत्रिमंडळात आहेत ती अजित पवारांची कृपा नाही, ती नरेंद्र मोदींची कृपा आहे। नरेंद्र मोदी हे स्वतःला ओबीसीचे नेते मानतात, प्रधानमंत्री असले तरी। आपल्याला माहिती असेल, मैं ओबीसी हूँ, मैं ओबीसी का सबसे बड़ा नेता हूँ। प्रधानमंत्र्यांच्या तोंडी अशी जातीची भाषा शोभत नाही। मैं ब्राह्मण हूँ, मैं ओबीसी हूँ, मैं ये हूँ। आणि म्हणून भुजबळ हे ओबीसी असल्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना सगळ्यांचा विरोध डावलून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेतलं। आणि जर भुजबळच नाराज आहेत असं दिसतंय तर त्या संदर्भात मला असं वाटतं ते जाऊन नरेंद्र मोदींशी चर्चा करतील, प्रधानमंत्र्यांशी, कारण त्यांनी मंडळात घेतलं आहे। आणि घटना दुरुस्ती जी आवश्यक आहे आरक्षण पक्क होण्यासाठी, त्याला कायदेशीर प्रारूप देण्यासाठी ते करून घेतील। संघर्ष वाढेल जर असं झालं तर, कारण आधीच मला वाटत त्या संघर्ष वाढेल। संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न सरकारमधले काही घटक आजही करतायत। सरकारमधल्या काही घटकांची इच्छा होती की मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेऊच नये आणि फडणवीस यांचं सरकार अडचणीत यावं। तुम्ही वाशीला गुलाल उधळणारे इथे कुठेच दिसले नाही। खरं आहे।